हॅलो एव्हरीवन, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज मी तुमच्याशी अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि हा विषय आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. 15 जूनला काल परवा महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शाळा चालू झाल्या. मग आपले मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, CBSE असेल, ICSE असेल, इवन IB बोर्ड असेल, इंटरनॅशनल बॅराक्युलर बोर्ड असेल, ह्या प्रत्येक बोर्डामध्ये असणाऱ्या मुलांच्या शाळा त्या ठिकाणी चालू झाल्या. आणि शाळा चालू झाल्यानंतर पालकांच्या मागे एकच काम लागतं, ते म्हणजे ज्या शाळेमध्ये, ज्या स्कूलमध्ये आपला मुलगा आहे तिथे आपण ॲडमिशन घेतलं आहे, मग त्याला युनिफॉर्म घ्यायचं, त्याच्यासाठी नोटबुक घ्यायच्या, त्याच्यासाठी टेक्स्टबुक घ्यायचे, त्याच्यासाठी शूज घ्यायचे, मुलांना सॅक घ्यायचा आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं. इनफॅक्ट हे झालं मुलांच्या अटायरबद्दल. पण कधी पालक म्हणून आपण विचार केला आहे का की ज्या स्कूलमध्ये, ज्या शाळेमध्ये, ज्या ॲकॅडमिक्सला मुलगा शिकणार आहे तिथे ॲकॅडमिक्स मुलाला नक्की काय दिलं जाणार आहे? त्याच्यामध्ये आपण नेहमी फक्त मुलाच्या अटायरवर लक्ष देतो, बाहेरून बघतो ती शाळा कशी आहे, पण आतमध्ये जाऊन मुलाचं ॲकॅडमिक्स कसं होणार आहे, वर्षभर आपण कोणाच्या हातात आपल्या मुलाचा हात देणार आहे हे आपण कधी बघत नाही. आज मी तुम्हाला वर्ल्डचा रिपोर्ट सांगणार आहे की वर्ल्ड वाईड, नॅशनली, इंटरनॅशनली काय बदल होत आहेत आणि त्याप्रमाणे आपण आपल्या मुलाच्या ॲकॅडमिक्समध्ये किती लक्ष दिलं पाहिजे हे खरं तर तितकंच खरं आहे. आज समाजाचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे स्ट्रक्चर कशा पद्धतीनं चाललं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. याच्यामध्ये तुमच्यात जे W स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे व्हर्टिकली जाणारी लोकं वरतीच चालली आहेत, खाली येणारी लोकं खालीच चालली आहेत. आणि या स्ट्रक्चरबद्दल आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस पण त्यांच्याकडे काही उत्तरं नाही आहेत. त्यामुळं भारताची ही होणारी अवस्था जर बदलायची असेल तर खऱ्या अर्थानं नवीन एज्युकेशन पॉलिसी ज्या आल्यात, या एज्युकेशन पॉलिसी काय कामाच्या आहेत का नाही आहेत, ह्यासुद्धा खऱ्या अर्थानं बघितल्या पाहिजेत. आज माझ्याकडे वर्ल्ड रिपोर्ट आहे की आपल्या इंडियन एज्युकेशनल पॉलिसी ज्या आहेत त्या आणि बाहेरच्या एज्युकेशनल पॉलिसीज याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि बिगेस्ट फरक एक मी तुम्हाला सांगतो कोर ऑब्जेक्टिव्हमधला, तो म्हणजे की इंडियन एज्युकेशन पॉलिसीजमध्ये इथे स्पष्ट दिलं आहे. बघा काय दिलं आहे, टू ट्रान्सफॉर्म द इंडियन्स यूथ इन टू द स्किल्ड वर्कफोर्स, द फॉस्टर क्रिटिकल थिंकिंग अँड प्रिझर्व कल्चर हेरिटेज. हे ह्यांनी आपल्या इंडियन पॉलिसीजमध्ये दिलं आहे. हेच फॉरेजिनमध्ये काय आहे, टू प्रोटेक्ट द ॲडव्हान्स इंडियन्स नॅशनल सिक्युरिटी सो दॅट द स्ट्रॅटेजिकल इंटरॅक्शन्स ग्लोबली अँड प्रॅक्टिकली विल नर्ज द स्टुडंट. आपल्या इंडियनमध्ये काय केलं जातं, आपण पुस्तकी भाषा खूप जास्त शिकवतो रादर दॅन द प्रॅक्टिकल्स आपल्याकडे फार नसतात. भारतामध्ये MBBS डिग्री घ्यायची आहे, 5.5 वर्षांची डिग्री आहे, पण भारतामध्ये तुम्हाला थिअरॉटिकल नॉलेजच्या बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज तर दिलंच जातं. पण हेच जर तुम्ही जर्मनीमध्ये, इटलीमध्ये, रशियामध्ये, जॉर्जियामध्ये बघितलं तर तुम्हाला पहिल्या वर्षापासून, पहिल्या सेमिस्टरपासून फक्त प्रॅक्टिकलवरती जास्तीत जास्त भर दिला जातो. हे कम्पॅरेटिव्हली मी तुम्हाला सांगतो आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत. MS करायला भारतामध्ये आपले मुलं प्रेफर करत नाहीत, पण आज तुम्ही मोठ्यांची मुलं बघा, ज्यांना क्लास 1 लेवलची लोकं आहेत, पॉलिटिशियन लोकं आहेत, त्यांची मुलं भारतामध्ये शिकवतच नाहीत. ते फॉरेन कंट्रीमध्ये जातात, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जातात, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि अशा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते आपल्या मुलांचं करिअर त्या ठिकाणी करतात. मग हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स फिल्डअप करण्यासाठी आपल्याला जर बाहेर नाही जाता आलं तर आपण आत्ता आपल्या मुलांना स्किल एज्युकेशन देणं खरंच खूप गरजेचं आहे. मग हे स्किल एज्युकेशन कसं द्यायचं, जर आपण आपल्या मुलांना 1ली ते 5वी, 5वी ते 10वी, 10वी नंतर 11वी 12वी, त्यानंतर बॅचलर, त्यानंतर मास्टर एका सेम वेनं देत गेलो तर मुलांच्यात ग्रोथ होणार नाही. त्यासाठी सगळ्याच मुलांना एका कॅटेगरीमध्ये टाकणं हे चुकीचं आहे. माझ्या मते जर तुम्हाला फॉरेन कंट्रीजनुसार मुलांना ॲकॅडमिक्स बरोबर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, स्किल एज्युकेशन, रोबोटिक्स, AI अशा विविध क्षेत्रातलं नॉलेज जर द्यायचं असेल तर मुलांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र दिलं पाहिजे.
होय. आणि मग त्यासाठी मुलांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे की या मुलामध्ये नक्की काय पोटेन्शियल आहे, आणि ते पोटेन्शियल ओळखण्यासाठी आपण मुलांची ब्रेनबो टेस्ट करून घेतली पाहिजे. ब्रेनबो टेस्ट म्हणजे काय? DMIT टेस्ट. येस, डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. ही टेस्ट काय असते? ही टेस्ट मुलांच्या हातावरचे जे ठसे असतात ते ठसे कॅच केले जातात. ते ठसे कॅच केल्यानंतर मुलांच्या ब्रेनवरती, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनवरती जे इम्प्रेशन आपले पडलेत, कारण अख्ख्या जगामध्ये, जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे, पण कोणाला फिंगरप्रिंट मॅच होत नाहीत. का? कारण ते युनिक आहेत आणि तेच फिंगरप्रिंट ब्रेनवरती एम्ब्रेस आहेत. आणि ते एम्ब्रेसमेंट जर तुम्हाला ओळखायची असेल तर मुलांची DMIT टेस्ट करावी लागेल. ती टेस्ट करून बँगलोरला DMITच्या लॅबमध्ये न्यूरोसर्जन्स असतात, ते मुलांचे ते ब्रेनचे इम्प्रेशन्स कॅच केलेले बघतात आणि प्रत्येक मुलाचा बिहेवियर पर्सन टू पर्सन वेगळा असतो, तो कॅच केलेला बघतात आणि त्याप्रमाणे या मुलाला नक्की कशातली आवड आहे, स्पोर्ट्समध्ये आवड आहे का, एक्स्ट्रा करिक्युलममध्ये आवड आहे का, स्किलमध्ये आवड आहे का ॲकॅडमिक्समध्ये हा मुलगा पुढं जाईल, इंजिनिअरिंगमध्ये टेक्निकल ड्रिव्हन फील्डमध्ये जाईल का, किंवा मेडिकलमध्ये नॉन टेक्निकल ड्रिव्हनमध्ये जाईल, पॅरामेडिकलमध्ये जाईल, ॲग्रीमध्ये जाईल, हा नक्की मुलगा काय करेल, हे त्याच्या ब्रेनवरच्या वेगवेगळे जे लोब आहेत, प्रीफ्रंटल, फ्रंटल, परायटल, टेम्परियल, ऑसिपिटल, हे जे वेगवेगळे मेंदूचे लोब आहेत, या लोबप्रमाणे या मुलाचा कोणता लोब ॲक्टिव्ह आहे हे बघितलं जाईल आणि त्याप्रमाणे मुलाला आत्तापासूनच फाउंडेशनचं एज्युकेशन दिलं जाईल. मला माहिती नाही की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात अशा लेवलचं एज्युकेशन कुठं आहे की नाही, पण ते सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात माझ्यापाशी नक्कीच आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांना त्यांच्यातलं स्किल ओरिएंटेड एज्युकेशन ओळखून त्यांना एज्युकेशन द्यायचं असेल तर एकदा नक्की माझ्या अकॅडमीला भेट द्या, आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला भेट द्या. आम्ही तुमच्या मुलांच्यातल्या या टेक्निकल ड्रिव्हन नॉलेज ओळखून देण्यासाठी तुम्हाला मदत करू आणि त्या पद्धतीनं मुलांना पुढचं एज्युकेशन देण्यासाठी मी तुमच्या मुलांची तयारी करून घेण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहील. स्क्रीनवरती दिलेल्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आमच्या युनिटला भेट द्या. आपण तुमच्या मुलांच्यातलं एक नवीन अपग्रेडेड व्हर्जन तयार करण्यासाठी नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.